मुंबईसह 27 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. अजूनही लोकांना खात्री वाटत नाही की निवडणुका होतील की नाही, कारण 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ हे या महानगरपालिका प्रशासन चालवते आणि मुंबई महानगरपालिका जी या राज्याची राजधानी आहे तिथे सुद्धा प्रशासकाचं राज्य आहे आणि ओरबाडली गेले मुंबई आणि तिथे प्रचंड लूट सुरू आहे वेगवेगळ्या माध्यमातून. या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या, पुण्याच्या, ठाण्याच्या, आपण त्या कशा प्रकारे लढणार आहात? नाही, कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू. यात महाविकास आघाडी आहे. आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसशी बोलणं झालं, त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवरती सोडतील. होय, ठीक आहे, तसं असेल तर तसं करू. नाही, पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला, मी परत सांगतो, कोणाला अडचण आहे तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. किंवा इंडिया ब्लॉक आहे, इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर आहे. मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे, ठाणे स्वतंत्र विषय आहे. नाही, बघा, मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही. कारण मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे, शेवटी म्हणजे पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या तिथलं युनिट शिवसेनेचं पण आहे, प्रत्येक पक्षाचं आहे. त्यांना जो योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू. लढायचं तर नक्कीच आहे, लढणार तर नक्कीच आहोत. आणि महाराष्ट्र, मराठी, महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो, ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही. आता मुंबईमध्ये सुद्धा अनेक भाषिक राहतात. मी मुख्यमंत्री असताना मी काय कोरोनामध्ये त्यांना वेगळं वागवलं होतं? नाही. मी हिंदुत्ववादी आहेच, पण म्हणून मी काय मुसलमानांना वेगळं वागवलं होतं? सावत्र वागणूक दिली होती? तर मुंबई महापालिका म्हणून जेव्हा आम्ही कारभार केला तेव्हा पाणी सुद्धा आम्ही सगळ्यांच्या घरात दिलं. प्रदीर्घ काळ मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे किंवा शिवसेनेचा किंवा मराठी माणसाचा भगवा झेंडा त्या महापालिकेवर फडकलेला आहे. तो तसाच फडकणार परत एकदा. आणि आता ज्या प्रकारची कोंडी केली जाते किंवा ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे, केविलवाणा प्रयत्न की मराठी माणसाच्या हातामध्ये मुंबई राहू नये, हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. आणि म्हणून ते हे मध्ये मध्ये ज्यांना काही किंमत नाहीये अशा लोकांकडनं आम्हाला म्हणजे मराठी माणसाला आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा करतात, ज्याचा काही काडीचा काही फरकच पडत नाही. आणि इथले जे मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते सगळे गुण्यागोविंदांना आणतात. अगदी रक्तदान शिबिर जरी शिवसेना करते तर ते रक्त आम्ही काय कोणत्या भाषिकाला द्यायचं म्हणून देत नाही, ते रुग्णाला जातं. जसं मी म्हटलं की कोरोनामध्ये सगळ्या देशाने, सुप्रीम कोर्टाने, अगदी न्यूयॉर्कमध्ये वगैरे सुद्धा आपल्या राज्याच्या कामाचं कौतुक झालं. ती कुठे मी भाषिकवाद केला होता? कुठे मी धार्मिकवाद केला होता? त्याच्यामुळे इकडे जे सगळे गुण्यागोविंदाने नांदतायत ते बघवत नाही, कारण ते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत आपलं तिकडे काही चालणार नाही. म्हणून आता हा अत्यंत घृणास्पद वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.